राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप नेहमी होत असतात, मात्र सिडकोमध्ये कोट्यवधी रुपयांचा जमीन घोटाळा झाल्याचा आरोप सध्या राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरलाय। नेमका हे संपूर्ण प्रकरण काय आहे? लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट पाहूयात। रोहित पवारांकडून शिरसाटांविरोधात पुरावे सादर। सुटकेस भरून पुराव्यांसह रोहित पवारांची पत्रकार परिषद। संजय शिरसाटांच्या राजीनाम्याची मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर बिवलकर कुटुंबाला जमीन दिल्याचा गंभीर आरोप केला। या प्रकरणी रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत बॅगभर पुरावे सादर केले। काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर सिडकोचे अध्यक्ष असताना शिरसाट यांनी मुंबईतील बिवलकर यांना सुमारे 150 एकर जमीन दिली आणि यामध्ये 5,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी असे आरोप रोज केले जातात, पुरावे द्या असं म्हणत रोहित पवार यांनाच आव्हान दिलं होतं। आता रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत तब्बल 12,000 पानांचे बॅग भरून पुरावेच समोर आणले। यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे। 5,000 कोटी रुपयाची फाईल अशी सहजपणे जर तिथं फिरत असेल तर याच्यात काय आपण म्हणू शकतो? तर ह्याला भ्रष्टाचारच त्या ठिकाणी म्हणू शकतो। बॅगभर आमचे पुरावे आहेत, 12,000 पानांचे पुरावे आहेत। आमच्याकडे असणारी पेन ड्राईव्ह आहे ही तुमच्यापर्यंत आम्ही देतो। आता तुम्ही या बाबतीत काय करता? म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब हुशार नेते आहेत, या बाबतीत काय करतात हे आम्हाला सगळ्यांना बघायचंय। आमची मागणी आहे, एकतर शिरसाटांना त्यांच्या आत्ताच्या पदावरनं तुम्ही काढलं गेलं पाहिजे। रोहित पवार यांनी नवी मुंबईतील जमीन घोटाळ्याबाबत गंभीर आरोप केले। याच दरम्यान त्यांनी सिडको अहवाल देखील वाचून दाखवलाय। मंत्री संजय शिरसाट सिडकोचे अध्यक्ष असताना मुंबईतील बिवलकर कुटुंबाला सुमारे 150 एकर जमीन दिली, यामध्ये 5,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला। या व्यवहारात संजय शिरसाट यांनी आपली सत्ता आणि राजकीय प्रभाव वापरला असल्याचा आरोपही पवारांनी केलाय। 48 तासात 30 ते 32 टेबलवरून फाईल पुढे गेली। तात्काळ 5,000 कोटी रुपयांचे भूखंड वाटप करण्यात आले। सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असताना बिवलकरांना जमीन कशी दिली? कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन आहे असं वाटत नाही का? बिवलकर कुटुंबाची फाईल एवढ्या वेगानं पुढे सरकली कशी? 5,000 कोटी रुपयांची जमीन बिवलकरांनी बिल्डरांना विकली। सध्या त्या जमिनीवर राहणाऱ्या लोकांचं पुढे काय होणार? जमीन तुम्ही परत घेणार का? 12,000 टोटल पानं आहेत, जे पुरावे आहेत। याची एक पेनड्राईव्ह सुद्धा आहे। ती पेनड्राईव्ह देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही नक्कीच देऊ आणि ती पेनड्राईव्ह त्यांच्यापर्यंत आल्यानंतर त्याच्यावर फक्त ते काहीतरी कारवाई करतील अशी अपेक्षा आपण करूया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांवर मागील काही दिवसांपासून गंभीर आरोप होताना दिसतायत। मागील काही दिवसांपासून सातत्यानं मंत्री संजय शिरसाट यांच्यावरही गंभीर आरोप होत आहेत। शिरसाटांच्या बेडरूम मधील पैशांच्या बॅगेचा व्हिडिओ व्हायरल झाला। छत्रपती संभाजीनगर मधील नामांकित विट्स हॉटेलच्या लिलाव प्रकरणातही संजय शिरसाट चांगलेच अडचणीत सापडले होते। सततच्या आरोपांमुळे संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जाते। अशात यावर संजय शिरसाट काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।